महापालिकांच्या निवडणुकी निकाल लागले त्याकडे कसे बघतो? महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये नगरपालिका नगरपंचायतीचा कित्ता गिरवला गेला. खूप मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर हा केला गेला. बोगस मतदानात झालं. मात्र इथं पण आमचा कार्यकर्ता हा जमिनीत पाय रोवून हा खंबीर स्वरूपात उभा होता. कुठल्याही प्रकारची तडजोड न करता आम्ही अत्यंत कर्मठतेने ही निवडणूक लढलो आणि सुमारे 350 नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचे निवडून येतील. 5 ठिकाणी काँग्रेसचा महापौर होईल आणि 10 ठिकाणी आम्ही सत्तेत सहभागी राहू असं एकंदरीत चित्र आहे. सत्ता हा आपल्या ठिकाणी आहे. हा काळ संघर्षाचा आहे, वैचारिक लढाई लढण्याचा आहे आणि काँग्रेस ही लढाई लढण्याकरता कटिबद्ध आहे. BMCमध्ये ठाकरेंसोबत काँग्रेस आणि मनसे युती झाली असती तर फरक जाणवला असतो. मुळात मुंबईमध्ये आलेलं यश हे फिक्सिंगचा एक भाग आहे. प्रभाग रचनेपासून तर नवीन आणलेली मशीन करता ती पाडू नावाची जी मशीन आहे तिथपर्यंत सगळं जर आपण बघितलं तर निवडणूक आयोगाने शाहीच मिटवली नाही तर लोकशाही मिटवलेली आहे असं म्हणणं औचित्याचं ठरेल. आगामी निवडणुकामध्ये निवडणूक आयोग पारंपरिक शाही लावण्याचा प्रयत्न करतो. मुळात लावलेली शाही पुसल्या कशी गेली आणि लोकशाही कशी पुसल्या गेली याचा जाब हा भाजपने पहिले दिला पाहिजे आणि या सत्व परिस्थितीतून पुढे जात असताना पुढचं नियोजन सांगितलं पाहिजे. सावरासावर करणं हे बंद केलं पाहिजे. निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावर चालणं देखील बंद केलं पाहिजे. दादा, आगामी जिल्हा परिषद निवडणूक आहे, पंचायत समिती त्याकडे कसं बघतं? कारण ही निवडणुकीचे निकाल त्यावर परिणाम होतो. परिणाम जो 2 निवडणुकीचा कित्ता आहे तोच कित्ता हा पुढच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये गिरवला जाणार आहे आणि भारतीय जनता पक्ष ही कुठल्याही प्रकारची नैतिकता त्यांच्या शिल्लक नाही. कुठल्या प्रकारची लाज देखील ते आता बाळगायला तयार नाही. त्यामुळे बेशरम स्वरूपामध्ये पुढची निवडणूक लढताना ते आढळून येतील. मात्र आम्ही कुठल्याही प्रकारची तडजोड न करता बिना हताश होता आम्ही संपूर्ण कटिबद्धतेतून पुढच्याही सर्व निवडणुका लढू.